अगं तिजोरीच्या किल्ल्या तुझ्याकडे कशा काय? संपत काळे पाटील घराण्याच्या महत्वाच्या तिजोरीच्या किल्ल्या सुलक्षणा सर्जेराव काळे पाटीलच्याच कमरेला शोभून दिसतात. तुम्ही सगळ्या लोकांनी या बेजबाबदार बाईवरती या घराच्या किल्ल्या दिल्या. त्यामुळं तिजोरीची रक्षा करायची असेल तर असं काहीतरी करायला हवं याची मला आधीपासूनच कल्पना होती. ए सिद्धिराजची मॅडम, कुठं टाकल्या होत्यास या किल्ल्या? विचारा. आजी मला खरंच माफ करा. मला खरंच नाही कळलं माझ्याकडनं कधी पडल्या या किल्ल्या. गाडे पाटील घराण्याच्या तिजोरीच्या किल्ल्या सांभाळणं तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. मुळात त्याच्यासाठी घराप्रती आपल्या जबाबदारीप्रती निष्ठा असावी लागते सिद्धिराजची मॅडम. अगं आई, तुझं भाषण नंतर दे, मला आधी पैसे घेऊन जायला हवं. अरे यातली कॅश कुठे आहे? तिजोरीतली कॅश गेली कुठे? येस सर, मी चेक करते सर. या जस्ट गिव्ह मी अ मिनिट, मी जस्ट लॅपटॉप ओपन करून बघते. पण मला कळत नाहीये की तो एरर कसा आला. हॅरी, हॅरी मला तो चार्जर दे ना. हा कुठे आहे? नीट बघ ना, तुझ्या पायाजवळच आहे हॅरी. येस सर, जस्ट अ मिनिट. कॅच 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 कॅच. जस्ट अ मिनिट हा सर. हॅरी, आज माझ्यावर खरंच खूप वर्कलोड आहे. तू जरा मदत केलीस तर बरं होईल. पण आता दिलं ना मी तुला चार्जर, अजून काय मदत करू? लिव्ह इट. हॅलो सर, ॲक्च्युली माझ्या घरी इथे थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे मी जवळच्याच कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला कॉल बॅक करते. इज इट ओके? थँक्यू सर. मी 5 मिनिटातच कॉल बॅक करेन सर. येस सर. हॅरी, आज मला खरंच खूप काम आहे, त्यामुळे मी एका कॅफेत जाऊन काम करणार आहे. मी परत येईपर्यंत हा सगळा पसारा आवरून ठेवा. हो हो, मी आवरून ठेवेन की, डोंट वरी. जा तुझा. चला, ही गेली म्हणजे आता मी अजून थोडा वेळ गेम खेळू शकतो. काय गये संपत, काय विचारतोय? पैसे कुठे गेले? मला नाही माहिती. म्हणजे तिजोरीच्या किल्ल्या माझ्याकडे आल्यापासून मी आता पहिल्यांदा तिजोरी उघडलीये. मी नाही पैसे घेतले. आजी, तिजोरीतले पैसे तुम्हीच घेतले असणार. काय काय म्हणालीस? हा, काय म्हणालीस? मी घेतले पैसे? गाडे पाटील घराण्याची मी सगळ्यात वयस्कर व्यक्ती आहे आणि तू कुणावरती माझ्यावर आरोप करतेस? माझ्यावर आरोप करतेस? हे सगळे पैसे तूच घेतले असणार आहेस आणि तू माझ्यावर आरोप करतेस? वा रे वा, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना ते याला.
पैसे तूच घेतलेले आहेस. मुकाट्याला सांग पैसे कुठे गेले. हे बघा, खरंच पैसे नाही घेतले तो. माझी ना खात्री आहे आजी तुम्हीच हे पैसे घेतले असणार माझ्यावर राग काढण्यासाठी. पण मी आता इथून पुढे सगळ्यांनाच सांगते, जर कुणाला पैसे हवे असतील ना तर प्लीज तुम्ही मला सांगा, माझ्याकडनं मागून घ्या पैसे. तुम्हाला हवे होते आजी पैसे तर मला सांगायचं ना, मी दिले असते तुम्हाला. आई तुमचे वाद घाला खड्ड्यात. वेळ काय आणि बोलताय काय. तिजोरीतले पैसे गेले कुठे. मला तुझ्याशी अजून एक गोष्ट बोलायची. बोल ना. कानेटकर आपल्या घरी आले. गिफ्ट बॉक्सचं जे काही प्रकरण झालं त्यात त्यांचा विक्षिप्तपणा होताच. पण मला असा प्रश्न पडलाय की ते आपल्याच घरी का आले. तुम्ही दोघं ऑफिसमध्ये भेटता ना, मग तिथं बोलायचं सोडून ते थेट घरपर्यंत आले. ह्यामागे काय कारण आहे. जान्हवीला आपण आपल्या घरी लपवलंय असा संशय आहे का त्यांना. माझा असा समज आहे की तुमच्या मुलाने विश्वाने माझ्या बायकोला किडनॅप केलंय. अरे त्याने जान्हवीला तू किडनॅप केलंस असा आरोप केलाय. ते कितीही विक्षिप्त असले ना तरी हा आरोप करण्यामागे काहीतरी पार्श्वभूमी आहे. विश्वास असं काही नाहीये ना. आई यातलं काहीही झालेलं नाहीये. विश्वा थांब. जयंत कानेटकरांना तुझ्यावर हा आरोप करावासा का वाटला. त्यांना माहिती आहे का तुझं जानवर प्रेम होतं. आई तुला माहिती आहे ना तो माणूस कसा आहे. त्या माणसाशी सरळ 2 वाक्य कोणी बोलू शकत नाही. आणि प्लीज तू असे प्रश्न विचारून मला कोणतीच नको पकडूस. मग तुला जानूबद्दल काही माहिती आहे असं वाटतंय का त्यांना. तुला खरंच काही माहिती आहे का जानूबद्दल. बोल ना विश्वा. आई अगं त्याला माझ्यावर आरोप का करावासा वाटला याचं मी काय उत्तर देऊ तुला. मला फक्त एवढंच माहिती आहे की खूप आधीपासून जयंत कानेटकरांबरोबर काम करायचं नाहीये. त्याच्यापासून 2 हात लांब राहायचे असं माझं म्हणणं होतं. आणि त्यामागे काहीतरी कारण होतं. आणि ते कारण हेच होतं की मला त्याचं वागणं आवडत नाही. उलट त्याच्या वागण्याचा मला त्रास होतो. आई मला वाटतं हा विषय आपण इथेच सोडायला हवा. संपत मी तुला खात्रीने सांगते की तिजोरीतले सगळे पैसे या उदर्शनेच घेतलेले आहेत. कशाच्या जोरावर बोलताय तुम्ही हे सगळं. माझ्याकडच्या किल्ल्या तर तुम्ही घेतल्या होत्या ना, मग मी कशी काय तिजोरी उघडून त्यातले पैसे घेईन. गाई तुला जरा तरी जाणीव आहे का. या तुझ्या प्लॅनिंगमुळे आपल्यावर केवढी मोठी समस्या आलेली आहे. अगं तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या पोरावर उपचार नाही झाले आणि त्याचं बरं वाईट काय झालं तर